नमस्कार. हे बजाज चौकातील पुला शेजारी शिवाजी महाराजांच्या नावाची शाळा हिंदी आणि याची हे शाळेची भिंत आणि पायथं 12 महिने पाणी असते म्हणते. मुख्याध्यापकांशी बोललो मी. 12 महिने पाणी असते. सहज या इथून गेलो असतं हे लक्षात आलं. हे कंस्ट्रक्शन पहा. इथं कमीत कमी 100 विद्यार्थी हिंदी आणि सिंधी भाषेत. हे मुख्याध्यापक सर आहे. का विद्यार्थी कसा शिकन ह्या अशा कंडिशनमध्ये. उद्या शिवजयंती आहे, शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती. शिवाजी महाराजांच्या नावाची शाळा. मला सहज लक्षात आलं मी इथून समोर गेला असता. हे पहा आता पूर्ण छपाई पडलेली. कोण शिकणार ह्या शाळेत? त्या विद्यार्थ्याला इच्छा तरी होईन का ज्या आम्ही अभ्यास करायची. नगर परिषदेच्या अंडरमध्ये येणारी ही शाळा आहे. त्या शिक्षकांनाही का वाटणार आहे का बा खरंच का शिकवलं पाहिजे आपल्या विद्यार्थ्यांना. छपाई नाही, काही नाही, पेंटिंग नाही, काही नाही का काही नाही. बेकार परिस्थिती आहे याची. हे आता झाडं तोडले. हे त्यांना काहीतरी प्रॉब्लेम होते म्हणते झाडही तोडले. पहा त्यांना नगर परिषदेने तोडलेली झाडं आहे. हे पहा आजच तोडले. आता मी याच्या काही वेळा आधी तोडलेलं झाड आहे. पहा पेंटिंग नाही, काही नाही का काही नाही. हे पहा वर्ग खुल्या. पहा का इच्छा होईल हलकट साले. मराठी आणि हिंदी भाषिक इथं जवळपास 100 विद्यार्थी आहे. हे स्वयंपाकघर हो का काकू? स्वयंपाकघर स्वयंपाकघर. हे पहा स्वयंपाक ह्या लेखांचं एका टाईमचं ना जेवण बनतं नाही पुरायचं. हे पहा काकू ह्या स्वयंपाकघराची हालत पहा. रोग आम्ही महाराष्ट्र म्हणता शिवाजी महाराजांचा. शिवाजीच्या नावाची शाळेची जर अशी हालत असन तर थुवा आहे आपल्या साल्या राजकारण्यावर आणि नेते लोकांवर. सहज लक्ष येते पाहिजे. पाण्याची व्यवस्था पाहिजे. पाण्याची व्यवस्था ठिकाणी फिल्टर. हे फिल्टर चालू आहे का जी काकू? पाण्याचं फिल्टर चालू आहे का? ठीक आहे चला धन्यवाद. ठीक आहे सर धन्यवाद.